गणेशचं दर्शन घेतो, कारण गणेश पर्व हा आपल्या सगळ्यांकरता एक महाउत्सव आहे आणि त्यानिमित्ताने मी जे काही मित्रपरिवार आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समाजातले मान्यवर आहेत, अशा अनेक लोकांकडे जाऊन त्या ठिकाणी भेटी देणं, दर्शन घेणं हे माझं चाललेलं आहे. ते कालही चालू आहे, आजही चालू राहील. सर, विरारमध्ये काल एक दुर्घटना घडली. विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे. एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास 17 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. NDRF लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा उपयोग करून पहिल्यांदा असर्टन केलं किती लोक गेलेले आहेत, कुठे आहेत, आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे, पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातून चाललेली आहे. मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती. तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनं ही दुर्घटना झाली. पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो, लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं, असं अचानक जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही. पण ही घटना गंभीर आहे. आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयआयएमचा मार्ग मोकळा झाला आहे. तुम्ही पुढाकार घेतला होता या संदर्भात. पिंपरी चिंचवडमध्ये आयआयएम करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तुम्ही बैठक घेतलेली होती. नाही, असं आहे की आपल्याकडे जे IIM आहेत, स्पेशली जसं IIM नागपूर आहे, तर आता देशातल्या अशा ज्या संस्था आहेत त्यांनी इतरत्रही शाखा काढावी अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने IIM नागपूरने पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये शाखा काढण्याचं किंवा IIM सेटअप करण्याचा एक प्रस्ताव दिला होता. आता त्यातले हळूहळू सगळे मार्ग मोकळे होत आहेत आणि लवकरच त्या ठिकाणी ते कॅम्पस आपल्याला पाहायला मिळेल. विरार को लेकर एक सवाल है, क्योंकि आपने जो अनाउंस किया वो अच्छा है, लेकिन वहाँ पर बहुत, मैं चूंकि वहाँ पर थे हम लोग, बहुत सारी बिल्डिंग है, इलीगल है, वहाँ पे लोग जिस दिशा में रह रहे हैं, बहुत बड़ा कंसर्न है सर. ये बिल्कुल कंसर्न की बात है. देखिए, वहाँ पर इलीगल बिल्डिंग्स भी है, डायलापिलेटेड बिल्डिंग्स भी है. अब इस पर्टिकुलर बिल्डिंग को भी नोटिस भी दिया गया था और स्ट्रक्चरल ऑडिट के लिए भी नोटिस दिया गया था. लेकिन कई बार क्या होता है, लोग गरीब है, लोगों को आप कितना भी कंपेल करो तो भी लोग सोचते हैं कि हम कहाँ जाएंगे, या फिर वहाँ से उनका एक प्रकार से जो व्यवसाय वगैरह होता है वो जुड़ा हुआ होता है, तो आप दूसरी जगह भी दो तो लोग तुरंत जाना नहीं चाहते. तो ये सारी प्रोसेस बड़ी कठिन है. लेकिन मुझे ऐसा लगता है कि ऐसे मामलों में थोड़ी कड़ाई भी हमको दिखानी पड़ेगी, क्योंकि लोगों की जान ये ज्यादा महत्व की है. सर, बिल्डर के ऊपर कोई कार्रवाई की जाएगी जो नहीं, वो तो सारी उसकी मतलब जो तफ्तीश है वो की जाएगी और कार्रवाई की जाएगी. सर, स्वस्तात घरं देण्याच्या नावाखाली विरार असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, या भागात काही बिल्डर अनधिकृत बांधकाम करतात आणि अशा अनेक इमारती अशा बिल्डरांवर भविष्यात. आता तर आपण ते होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे, पण या जुन्या बिल्डिंग्स आहेत, 15-20 वर्षापूर्वी झालेल्या अनेक अशा बिल्डिंग्स आहेत. आता त्याला रेग्युलराईज कसं करता येईल, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करता येईल, असं वेळोवेळी आपण करतो. मी आता महानगरपालिकेला पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करावं. महापालिका जर पाहिला असेल, त्याच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तुम्ही काही वेगळी याची चौकशी लावणार आहात का? निश्चितपणे चौकशी करूच. आपल्याला माहिती आहे की आम्ही वसई विरारच्या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता तर ईडीने देखील जी कारवाई केली आहे ते आपल्या समोर आहे. एक प्रकारे या शहराला पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त करण्याचं, म्हणजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करणे, प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, अशा सगळ्या गोष्टींनी हे शहर ग्रसित आहे. त्यामुळे त्यातनं आता त्याला बाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो. राज ठाकरेच्या घरी पहिल्यांदा काल उद्धव ठाकरे गेले होते गणपती दर्शनाला. चांगली गोष्ट आहे, मला फार आनंद झाला ते गेले. मराठाचं पूर्वी पण गेलो होतो. सर, मराठाचं देखील आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे, ते आता आंदोलन साखळी उपोषण करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवल्यात, सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय
म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटले आहेत. बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत. ही आंदोलनं शमलेली आहेत. महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं का उद्भवलं? मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की EWS आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुटलेला आहे. आपल्याकडे कदाचित ती EWS ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत. पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला आहे. आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे. राहुल गांधी आरक्षण का जो मुद्दा हो रहा है, आपको न्याय की लड़ाई से ज्यादा ये शक्ति प्रदर्शन ज्यादा लग रहा है अननेसेसरी का, क्योंकि जिस परिप्रेक्ष्य में ये हो रहा है उसको ध्यान में त्योहार है। देखिए, हमारा बहुत सीधा और साफ कहना है, लोकतंत्र में सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है, आंदोलन करने का भी अधिकार है. कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है, लोकतांत्रिक है, हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है. हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे. लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूँ कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण दो ऐसा कहा जाता है. ओबीसी में ऑलरेडी 350 जातियां है, मराठा समाज को तो 10% अलग से रिजर्वेशन दिया गया है. तो ठीक है, फिर भी सबकी बात समझ लेंगे. सर, हेच मराठीमध्ये सांगा, ज्या पद्धतीने ओबीसी मध्ये बऱ्याच जाती आहेत आणि त्याच्यानंतर देखील मराठा पुन्हा एकदा ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी नाही, असं आहे, पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू, लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले. त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही. राहुल गांधी जो है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने माता जी के ऊपर विवादित टिप्पणी की है, दरभंगा में उनके खिलाफ शिकायत की है, पुलिस स्टेशन में क्या देखिए, मैं आपको बहुत साफ शब्दों में कहता हूं कि मैंने इससे पहले भी कहा था कि राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ओछी बातें लोग करते हैं. अब मुझे बताइए, आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ओछी बात करते हो, आपको राष्ट्रीय नेता कहलाने का क्या अधिकार है? और मुझे तो ऐसा लगता है कि जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना चाहिए. गणेश जी के ओबीसी मध्ये एवढ्या जागा आहेत, खरं तर ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत, मराठ्यांना तुम्ही देखील 10% तुम्ही दिलं असं वारंवार सांगितलं जातं, सरकारच्या वतीने दिलं देखील आहे, तरी देखील का नेमकं की किंती आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात. आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 350 जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही. आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. हां, एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ॲडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार
किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे. मुंबईत येणाऱ्या आंदोलनाला कुठेतरी राजकीय वळण लागतंय. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळतात. काय या आंदोलनाला आंदोलन जे आहे ते कुठेतरी राजकीय राजकीय होत या चाललंय. शक्तीला मिळतंय. तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसतंय. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता आणि तुम्हाला आता हे दिसतंय. यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही. सर, दुसरीकडे गाडी आरक्षण टिकवता आलं अरे भाई, मैं महाराष्ट्र का आदमी हूं, कहाँ बिहार जा रहे हो? नाही दिसतोय का? कारण त्यांचंच सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही. आता तेच कसं आरक्षण द्यायचं तुम्हाला? नाही, म्हणूनच बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना. मी ते उभं केलं आणि आज 1.5 लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले. आज सारथीच्या माध्यमातून IAS IPS ऑफिसर तयार होत आहेत, MPSCचे विद्यार्थी तयार होत आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात. सारथी माझ्या काळात मी केलेलं आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंथन केलं आहे. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय. हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये, हे सांगणारे लोक होते. 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, एक, जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू शकत. यापूर्वी आंदोलनामध्ये सर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.